आपल्या सर्वांचे अंतःकरणपूर्वक स्वागत करते वसुंधरा पायीदिंडी 2025 मध्ये, जी निघालेली आहे पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य शिकवणीने आणि प्रेरणेने रामानंद संप्रदायाच्या उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर येथून दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी। आज दिनांक 16 ऑक्टोबर म्हणजे या वसुंधरा पायीदिंडीचा सलग 36वा दिवस आणि आपण पाहत आहोत आजच्या दिवसाचे हे दुसरे सत्र। आस तुझ्या दर्शनाची लागली मनाला, टाळ मृदुंगाची साथ लाभली चिपळीला। उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर येथून निघालेली ही वसुंधरा पायीदिंडी तब्बल 36 दिवसांचा पायी प्रवास करत समाजात पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करत श्री क्षेत्र नानिजधामच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे। आता फक्त काहीच दिवस त्यानंतर आपण आपल्या गुरूंना भेटणार, त्यांना डोळे भरून पाहणार। पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांना एका अनोख्या पद्धतीने अभिष्ट चिंतन करणार, गुरूंचे तेजोमय रूप डोळ्यात साठवणार। याच भावनेने पावले जरी थकत असतील तरी यात्रिकींची उत्कंठा मात्र द्विगुणित झालेली आहे। जो उत्साह पहिल्या दिवशी श्री क्षेत्र नानिजधामकडे वाटचाल करताना दिसत होता, तोच किंबहुना त्यापेक्षा कितीतरी जास्त उत्कंठा उत्साह आज यात्रिकींच्या चेहऱ्यावर झळकत आहे। चला तर मग आपणही सहभागी होऊया आणि वसुंधरा पायीदिंडीतील आजच्या दुसऱ्या सत्रातील प्रवास पाहूया। जय सियाराम। दुपारी महाप्रसादानंतर अल्पविश्रांती घेऊन वसुंधरा पायीदिंडीतील सर्व यात्रिकी सज्ज झाले पुढील प्रवासासाठी। पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना सुंदर मनमोहक पुष्प सजावट केलेल्या सुवर्णवर्णी रथामध्ये विराजमान करण्यात आले व तदनंतर पुन्हा नव्या जोमाने नव्या उत्साहाने या वसुंधरा पायीदिंडीने नियोजित मार्गावर प्रस्थान केले। सकाळी सूर्यनारायणाच्या साक्षीने मार्गस्थ झालेली ही वसुंधरा पायीदिंडी पावलोपावली पुढे मार्गक्रमण करत असताना समाजात वसुंधरा संवर्धनाचा मूलमंत्र रुजवण्याचे अमूल्य कार्य करत आहे। दिंडीच्या सुरुवातीला पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे बॅनर हातात घेऊन युवासेना आहे। त्यांच्या पाठीमागे हाती सप्तरंगी ध्वज, गळ्यात टाळ घेऊन महिला यात्रिकी, तदनंतर दिंडीचा केंद्रबिंदू म्हणजेच पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुका विराजमान असलेला आलिशान रथ, पुन्हा पाठीमागे पुरुष यात्रिकी आणि शेवटी उर्वरित भाविक असे या दिंडीचे प्रशस्त आणि शिस्तबद्ध स्वरूप पाहताना मन आणि डोळे आपसुकच तृप्त होत आहेत। सर्व यात्रिकींच्या अंगावर पर्यावरण पूरक संदेश देणारा पोशाख, हाती सप्तरंगी ध्वज आणि मुखातील गुरुनाम हे सर्व दृश्य नजरेने टिपत असताना मनाला अद्भुत आनंद मिळत आहे। दिंडीचे हे सौंदर्य, शिस्त, एकता आणि गुरुप्रेमांचे ज्वलंत दर्शन घडवत आहे।
महंता तुझी योगीराया। वसुंधरा पायी दिंडी म्हणजे श्रद्धेचा सोहळा, निसर्ग रक्षणाचा संदेश आणि समाजसेवेचा सुंदर आविष्कार। कित्येक यात्रिकी गुरुनामाचा जयघोष करत निसर्गाच्या सानिध्यात चालत आहेत। या दिंडीला अधिक सुसंस्कृत, सुरक्षित आणि सुव्यवस्थित बनवतात या आधुनिक सुविधा, ज्या खऱ्या अर्थाने यात्रेचे सौंदर्य वाढवतात। यात्रेकरूंना आरोग्याच्या कोणत्याही अडचणींवर तात्काळ उपचार मिळावेत म्हणून ही सेवा सज्ज असते, ती म्हणजे चालत्या प्रवासात जीवनरक्षक छत्रछाया। म्हणजेच या दिंडीसोबत एक ॲम्ब्युलन्स कायम आहे, ज्यात असणारे आरोग्य पथक वेळोवेळी यात्रिकींची आरोग्य तपासणी करत असतात। तसेच दीर्घ प्रवासात तहान भागवणारे स्वच्छ थंड पाणी यात्रेकरूंना नवचैतन्य देतं। दिंडीसोबत एक शुद्ध पाण्याचा टँकर आहे, त्यामुळे यात्रिकींना गरजेच्या वेळी लगेचच पाणी उपलब्ध होते। त्याचबरोबर स्वच्छतेचा सन्मान राखणारी ही सुविधा पर्यावरण प्रेम आणि संवेदनशीलतेचे प्रतीक आहे। त्यामुळे दिंडी स्वच्छ, पवित्र आणि आरोग्यपूर्ण राहते। म्हणूनच कायम स्वच्छता राहावी, दिंडी जिथे थांबते किंवा वाटेत कोठेही अस्वच्छता होऊ नये, दुर्गंधी पसरू नये याकरिता दिंडीसोबत एक फिरते शौचालय म्हणजेच टॉयलेट व्हॅन देखील आहे। या आणि अशा इतर सर्व सोयींमुळे वसुंधरा पायी दिंडी ही केवळ भक्तीचा प्रवास नाही, तर ती व्यवस्था, संस्कृती आणि पर्यावरण जाणीव यांचे जिवंत उदाहरण बनले आहे। भक्तीच्या पावलांबरोबर आधुनिकतेचा स्पर्श आणि स्वच्छतेचा सुगंध हीच खरी वसुंधरा पायी दिंडीची ओळख। पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या या नियोजनाला तोडच नाही। दिंडीतील प्रत्येक गोष्टीत यात्रिकींचे आरोग्य, त्यांच्या सोयी सुविधा याचा पुरेपूर विचार करण्यात आलेला आहे। त्यातूनच आपल्याला दिसून येते पूज्यपाद रामानंदाचार्यजी नरेंद्राचार्यजी यांचे आपल्या या लेकरांवरील प्रेम। वसुंधरेचे रक्षण करा, ती आपली माता आहे, जीवनदायिनी आहे। आज आपण तिचे रक्षण केले तरच उद्या आपल्याला उज्ज्वल भविष्य पाहायला मिळेल, असा संदेश देत पुढे पुढे मार्गक्रमण करत असणारी ही वसुंधरा पायी दिंडी आता पोहोचलेली आहे हॉटेल ओंकार, सय्यदवाडी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली या ठिकाणी। सर्वप्रथम रथामध्ये विराजमान असणाऱ्या पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे यजमानांच्या हस्ते पंचोपचारे पूजन करण्यात आले। येथे सर्व यात्रिकी व इतर भाविकांसाठीही अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती आणि त्यासाठी ज्यांनी अन्नदान केले त्या अन्नदात्यांचे नाव आहे मल्लू पोशेट्टी संगमकर। अन्नदात्यांचे खूप खूप कौतुक।
निसर्ग हा आपल्या जीवनाचा खरा पाया आहे. हवा, पाणी, माती, झाडे, प्राणी या सर्व निसर्गाच्या अनमोल देणग्या आहेत. आपण जे खातो, जे पितो, श्वास घेतो ते सगळे निसर्गामुळेच शक्य होते. निसर्गाशिवाय जीवन अशक्य आहे आणि त्याचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. झाडे श्वसनासाठी ऑक्सिजन देतात. सूर्याची किरणे आणि पर्जन्यामुळे नद्या, तलाव, पिके त्याचबरोबर जीवनाला ऊर्जा देतात. माती आपल्याला अन्न देते. जंगल, प्राणी आणि पक्ष्यांचे घर आहे आणि निसर्गातील संतुलन आपल्या जीवनासाठी अनिवार्य आहे. आज मात्र नैसर्गिक संसाधनांच्या अतिउपयोगामुळे निसर्गावर ताण वाढत आहे. जंगलांची तोड, प्रदूषण, रासायनिक खते, कचरा व्यवस्थापनाचा अभाव व प्लास्टिकचा वाढता वापर यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडते. निसर्ग जपला नाही तर हवा दूषित होते, पाणी दूषित होते, मातीची गुणवत्ता कमी होते आणि निसर्गावर गंभीर परिणाम होतो. म्हणूनच आपल्याला निसर्ग जपण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. झाडे लावणे, पाणी वाचवणे, कचरा व्यवस्थापन करणे, प्लास्टिक कमी वापरणे आणि प्राण्यांचे संरक्षण करणे ही काही साधी पण प्रभावी पावले आहेत. निसर्गाशी मैत्री राखल्यास निसर्ग आपले जीवन समृद्ध करेल. निसर्ग जपणे म्हणजे जीवन जपणे. निसर्ग टिकला तरच मनुष्य टिकेल. वृक्ष हे पृथ्वीचे हिरवे रत्न आहेत. ते केवळ सुंदरता वाढवत नाहीत तर जीवनासाठी अनमोल आहेत. झाडे ऑक्सिजन देतात, कार्बन डायऑक्साईड शोषतात, हवा शुद्ध ठेवतात आणि आपले श्वास निरोगी करतात. वृक्षांच्या सावलीत आपल्याला थंडावा मिळतो. फळे व औषधी वनस्पती जीवनासाठी पोषक आहेत, तर पक्षी व प्राणी वृक्षछायेत आश्रय घेतात. मातीची सुपीकता राखणे, पर्जन्यामध्ये संतुलन साधणे आणि नैसर्गिक आपत्ती कमी करणे यामध्येही झाडांचे मोठे योगदान आहे. आज औद्योगिकीकरण, शहरांची वाढ आणि जंगलांची तोड यामुळे झाडे कमी होत आहेत. त्यामुळे पर्यावरणावर त्याचा गंभीर परिणाम होतो. हवा दूषित होते, पाणी कमी मिळते आणि हवामान बदलते. प्रत्येकाने ठरवावे की वृक्ष लावा, जोपासा आणि जपा. वृक्षांची काळजी घेतल्यास पृथ्वी हिरवीगार राहील, जीवन निरोगी राहील आणि आपल्या पुढील पिढ्यांसाठी निसर्गाची समृद्धी टिकेल. सूर्यास्त झाला आणि ही वसुंधरा पायदिंडी येऊन पोहोचली मुक्कामाच्या ठिकाणी, म्हणजेच श्री स्वामी समर्थ मल्टीपर्पज हॉल शेडगेवाडी या ठिकाणी. या ठिकाणी सर्व भाविकांनी अतिशय जल्लोषात वसुंधरा पायदिंडीचे स्वागत केले. पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांच्या आगमनाने वातावरणात नवचैतन्य पसरले. तदनंतर पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना सुंदर सजावट केलेल्या मंचकावरती विराजमान करण्यात आले. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी लागता श्री गुरूंचे चरणी समस्त पापा होय धुनी. संचित प्रारब्ध जाळूनी मुक्ती भक्ता मिळत असे. गुरुचरणांचे महत्त्व अमाप आहे. गुरुचरणी लीन झाल्याने मनातील चिंतेचा कल्लोळ शांत होतो आणि मनाला एक स्थिरता प्राप्त होते. या ठिकाणी पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे पूजन करण्यात आले. माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली
योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया भक्तिमय वातावरणात सांज आरती संपन्न झाली. रात्रीच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. सर्व यात्रिकींनी व उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. आजच्या महाप्रसादाचे अन्नदाते होते दिलीप पांडुरंग कारंडे. महाप्रसादामध्ये गोड पदार्थाचा देखील समावेश करण्यात आला होता. गोड पदार्थाचे अन्नदाते होते सूरज सुरेश मोहिते. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे आणि आजच्या अन्नदात्यांनी त्यांची अन्नदानाची सेवा अतिशय छान पद्धतीने पूर्ण केली. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक कौतुक. रात्री शेजारती करण्यात येईल. आज सर्व यात्रिकी येथेच विश्रांती घेतील. चला तर मग आपणही विश्रांती घेऊया आणि पुन्हा नव्या उत्साहाने नव्या जोमाने उद्या सकाळी या वसुंधरा पायी दिंडीत सहभागी होऊया. जय सियाराम. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया